आता 2 मिनिटं भाऊला टाका टाकून लगेच निघणार फिटिंगला. निघणार मस्ती जादूर एक असतं तर जय हिंद महाराष्ट्र मंडळी, कसा आहात? तर आम्ही निघालो आहोत आमच्या ब्रदरला. आता लई दिवस झाला पॅन्ट घेतली नाही म्हणून आता पॅन्ट गेले दिला बघू. आता ती आहे म्हणते सचिन नरवडे करता मॅक्स म्हण. बघू आता लातूरमध्ये आलाय म्हणून आम्ही तिथूनच घ्यायला. आता लई दिवस झालं म्हणजे दिवाळी शॉपिंग तिथूनच केली. आम्हाला काय स्कूटी लागेल नाही, आता बघू लागते का स्कूटी. जय जय श्रीराम. बजरंगबलीचं मंदिर आहे का बघा, आपल्या बजरंगबलीचं मंदिर गेलं. जय श्रीराम, तुम्हाला जय श्रीराम. तर आता जायला आता आम्ही जवळ जवळ मॅक्सच्या जवळ तिथे गेले की तुम्हाला दाखवतो काय असते काय नाही. आणि बघू आता काय बोलावं, काही समजा झाले. आता ब्लॉग चालू केलं, इतकं बडबड चालू होतं आमचं. ये देखो MT-15 जा रही है, तो अभी आ चुके हैं इधर सिग्नल पे. तर चला मंडळी, तुम्हाला घेऊन जाऊ आपण. बाबा गाडीवर आता पडला होता, पडता आवाज लाव, नाहीतर मग काही खरं नव्हतं. लगेच चौघाला बोलायचं. चला कसं वाटतंय ब्लॉग बघून तुम्हाला? तुम्हाला खतरनाक त्या दुनियाचा विचार करा, आपल्याला लागायचं. चला आता ब्लॉग टाकणार असा धन काही उभं टाकायचं नाही, धन का तुम्ही फक्त बघायचं, एन्जॉय करायचं. नाच करते का नाच खोळा आपला सुरत पडलेला. हो का आलं बघा, हो का मॅक. तर आता आम्ही 50 रुपयाचं तेल घालून फक्त एक 700 रुपयाची पॅन्ट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर चला बघू आता काय काय घेतो काय काय नाही. पॅन्ट बी नाही घ्यायची, कॅन्सल होती, कोणाला ठाव आम्हाला माहित नाही. तर चला आलेलो आहोत मॅक्समध्ये, हे पाहू शकता. तर माझ्या संग भरपूर लोक बघू लागलेत, पण तर मला काही फरक पडणार नाही कारण माझं काम चालू आहे. इथे एकदम शांत वातावरण आहे आणि इथं आता मी बोलू शकणार नाही कारण इथे असा विषय झाला की माझी ऑटोमॅटिक बडबडी बंद झाली. वाटत असेल आत्ताच म्हणला वाघ बडबड बंद करत नाही, म्हणजे बडबड बंद करेल. बडबड वाघ बंद करीत नसते. हे वाघ आलाय ह्या दुनियाला विसरून जायचं. ही दुनिया एकदम चुमू आहे, त्यामुळं आपल्या मस्तीत राहायचं. तेव्हा का हे आता हे 400 रुपये अरमानी. क्वालिटी एक नंबर खतरनाक आहे, क्वालिटी स्वस्त आहेत मला माहीत आहे. तुम्ही बी या इथे एकदा विजिट करा, घ्या, चांगल्या क्वालिटीचं आहे. मला तर असं वाटलं मित्रांनो. ज्ञानू भाई आता काय नुसतं घंटा झालं फिरायला इकडं तिकडं, आपापलंच घ्यावं लागतं इथं. सेल्फ सर्व्हिस आहे म्हण. आवडली की नाही पॅन्ट? आपण आरमानी नाही घ्यायला 400 रुपयाची, आपल्या 700 रुपयाची 800 रुपयाची जीन्स पॅन्ट घ्यायची. कळलं का? हो खोल गप्पा भया. हा एक मिनिट इथले सगळे ओळखीचे आहेत आपल्या इकडे, सगळे धिंगाणा मस्ती. कुठे गेला रे? काय तू ओळखना झालं का आम्हाला? काय तू चला जरा पॅन्ट दाखव आम्हाला. चला सोडा सगळे काम सोडा. आलेले आहेत आपल्यासाठी. हा चला जीन्स पॅन्ट दाखव आपल्याला. जीन्स पॅन्ट चला, जीन्स पॅन्ट दाखव आम्हाला. मी बी घ्यावं म्हणलं होतं पण आता काय माझ्याकडे पैसेच नाही अकाउंटला. भाऊ आता आपण आपल्याकडे नाहीत पैसे, आपण घेऊ खतरनाक. अशी प्लेन एक नंबर आहे. मी बी घेतलेले आहे, मी घेतलेले 1200 रुपयाला. कलर कुठले सांगा मी काढून. त्याच्यामुळं मला 1800ला म्हणलं होतं पण 1200ला पडली, कारण मी तिथं जरा रील वगैरे बनवत होतो त्यामुळे मला डिस्काउंट भेटला. इथं त्याच्यापेक्षा स्वस्त आहेत 700-800 रुपयाला. घालून बघा ना, लक्षात येईल तुम्हाला. हा तुम्ही बोला काय म्हणता चहावाले भैया? दिवाळीला बी शॉपिंग केली, दिवाळीला ऍक्टिव्हा लागली आम्हाला. ऍक्टिव्हा म्हणून आम्हाला फसविल्या का नाही? क्वालिटी भेटली ना मग आपल्याला शर्ट पॅन्टची, बरोबर का? 2 नंबरची दाखवा. ही आता ही पॅन्ट ज्ञानू भाईला आवडलेली आहे. बघू आता आवडती का नाही, मला तर वाटतंय नाही म्हणलं. बघा आपल्याला माहित आहे ज्ञानू भाई चॉईस, त्याच्यामुळं तेव्हा ही पॅन्ट दाखवा. ही पॅन्ट दाखवा. मामाकडे घ्यावं आमच्या. कोणत्या चहावाली मामा काय म्हणता तुमचं? मामा मजेत आहे एकदम. मामा चहा किती तुमचा? 10 रुपयाला. वा म्हणजे सगळीकडे रेट सारखाच आहे म्हणा की. ज्ञानू भाई आपला चहा कितला? आपला 20ला. पण आपला कुंदा आहे ना, साधा 10लाच आहे ना आपला बी. ज्ञानू भाईची चॉईस सापडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडेसे कलर पाहिजेत पण ज्ञानू भाईला. ठीक आहे चालतंय, तरी म्हणले दाखवतो. भाई आता काय होतं चहा प्यायला दाखवतो म्हणला, पॅन्ट दुसऱ्यात माणसाला काम लावलेलं आहे. हे बरोबर नाही भाई. हा खन कलर दाखवा तुम्ही. आता सकाळपासून माणूस मला आम्हाला पॅन्ट घ्यायचे. मी म्हटलं चला आता दिवस मोळा आणलं.
आत्ता नानूभाईला म्हणलं होतं पहिल्यांदा तीच घे, ती काय घेतला नाही. दुसरीची 2-3 चेंज केला. आता डबल पहिली घेऊन गेलेला आहे. बघू आता काय म्हणताय. बघा पहिलीवालीच घ्यायची मग आता बघा. चला घ्या पहिलीवालीच. चला पॅन्ट आलेली आहे इकडे. बिल काउंटर कर, बिल करा. आणि हे बघा आपले महाराज. शॉपिंग करून कसं वाटते? हा गारगार वाटते का? काय मित्रांनो, कुठं आला पण काही खाल्लं नाही असं होऊच शकत नाही. मग आलेलो आहोत आपण कुठल्या हॉटेलला ज्ञानूबाई? कुठल्या हॉटेलला आलो ज्ञानूबाई? हा ते कुठलं हॉटेल आहे काय माहित नाही. जाऊ कुठलं तर असेल, आता नाव उघडणार नाही मध्ये आपण. पण आता इथं बेटर भेटते असं कळालं आम्हाला. चला दाबिले 2 दाबिले द्या भैया. बंद करो हाथ जोड़ के मैं 2 दाबिले. चला काय झालं भैया? चला घेतलेला आहे. हाँ खाने का है हमारे को. हाँ 2 बटर दाबिले 2. मध्ये बसायचं काय का? मध्ये बसायचं जरा. चला इथं बघू टाकलाय म्हण शेव. हा मध्ये आहे म्हणा, आहे म्हणा, आहे. वा 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 भैया धन्यवाद. तुमचा मंडळ आभारी आहे आमचं कार्यपूरचं. चला मध्ये आहे मग शेव मामा. हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. दाबिले खाल्लेले आहेत. मग काय मित्रांनो, आता बाहेर आलेलो हो. तुम्हाला नाव सांगायचं राहील तर नाही इथलं. तेव्हा ही नाव आहे. काय असेल ते असं माझ्यापाशी टाईम नाही. जायचे बघायचं असताल तुम्ही. आता ज्ञानूबाई गाडी वळवायला हो का? गप्पून गाडी वळवा पटकून पटकून. चला चला मंडळी. नका वडापाव नका आता खाई होतो मला. हा नका बाबा वडापाव नका खावा. 2 खावा तुम्ही, मला नका नका वडापाव. लय तेलकट आहे वडापाव. चला मग मंडळी चला. किधर बुलाय हमने आहे. कितला आहेत मामा दाबेले वडापाव? 20 रुपयाला वडापाव. तुमचा इथलं लोकेशन सांगा, लोक येतील बघत तुम्हाला. बंद करो हाथ जोड़ के मैं. नाही का सध्या त्यांचं म्हण कस्टमर फुल आहे म्हण, त्यांना काही तेवढी गरज नाही म्हण. त्याच्यामुळे जाऊ द्या मग. आता कशाला आपण तर इंटरेस्ट घ्यायचं आहे. चला खाऊ आता वडापाव. इंटरेस्ट वडापावर देऊ. बाकीचं उद्या बघू. एवढी गडबड आहे ज्ञानूबाईचं योगा खाणं झाले. काय माझा वडापाव राहिला तर काय आता मीटिंग आहे, एक मीटिंगला जायचे. चला खात. धन्यवाद मित्रांनो. असं तुमचा सपोर्ट राहू द्या. ज्ञानूबाईचं असं म्हणणं आलं की कपडे चेंज करून जा, कारण तिथं जरा कसं मोठ्या लोकांची मीटिंग मला मोठ्यासारखं राहत तर लागल मित्रांनो. गैरातीपणा जमणार नाही. आपला बैरात ब्लॉग मध्ये गैरातीपणा जमणार नाही. मीटिंग मध्ये एकदम स्टँड राहावं लागते एकदम. आता 2 मिनिटं भाऊ लागता का टाकून लगेच निघणार मीटिंगला. निघणार मस्ती जा दूर या कास्त गया भाऊ झालेला आहे रेडी. तर आता डायरेक्ट आता मीटिंगला भेटतो. काय होते माहिती आहे का मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेले आहेत. आत्ता घरी आलेलो आहोत. आणि तुम्हाला वाटत असेल इतकं म्हणजे एवढं हे, तर विषय काय आहे माहिती आहे का? आत्ता तिकडे मीटिंगला गेलतो. तर मीटिंग 3 तास चली. 10 वाजले. 10च्या नंतर हो का आता घराला यायला 11 वाजले. आता 11च्या नंतर आता जेवायचं झोपायचं. इतका बिझी शेड्यूल. तुम्हाला वाटत असेल ब्लॉग येणार येतील त्याची बी थोडी भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.